कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झालं का तुमचं बोलणं डॉक्टरांशी? झालं। काय म्हणले डॉक्टर? काहीच नाही म्हणले। म्हणजे चिडले। का चिडले? ते विचारलं ना त्यांच्या तब्येतीविषयी म्हणून। चिडण्याचं काय कारण? तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल चौकशी केलीत की? मी नाही विचारलं। मग कोणी विचारलं? तुम्ही तर म्हणलात ना व बोलणं झालं म्हणून। हा बोलणं झालं, पण माझं नाही झालं। मास्तरीनबाई बोलल्या। त्या का बोलल्या? आणि त्यांच्याकडे नंबर आला कसा? तुम्ही त्यासनी नंबर दिला होता काय? हा, मीच म्हणलं त्यासनी बोला म्हणून। आम्हाला संशय होताच, शेवटी तेच झालं। काय झालं आई साहेब? सुनबाईंना नंबर पाहिजे होता म्हणून तुम्ही नंबर मागितला। नाही, मलाच नंबर पाहिजे होता। मग तुम्ही का नाही फोन केला? हा अधिपती, उगा गोल गोल बोलू नका। खरं काय ते सांगा। सुनबाईंनी त्या डॉक्टरला फोन करायची काय गरज होती? नाही म्हणजे घरात शांतपणा करतातच त्या, तो आम्ही सहन करतोय, आता बाहेरच्या लोकांपुढे पण शांतपणा करणार त्या? हा काय ना अधिपती, आम्हाला त्यांचं वागणं अजिबात आवडत नाही, पण आम्ही तुमच्याकडे बघून गप्प बसतोय। कारण घरात सारखे वाद झाले का नाही, त्याचा परिणाम तुमच्यावर होईल। दर येळी आम्ही 2 पावलं मागे येतोय, पण ह्या काय थांबायचं नावच घेत नाही। आपलंच घोडं दामटवत राहत्या। 1000 वेळा त्यांना सांगितलं तुम्ही मध्ये पडू नका, पण नाही। इतकी वर्ष आम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घेतोय, करू की आम्ही त्यांच्यावर उपचार। हा आता जेव्हा आम्ही थकून जाऊ, आमची तब्येत आम्हाला साथ देणार नाही, तेव्हा सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात सोपवू आम्ही। करा म्हणावं सगळं, कारण आमच्या नंतर त्यांनाच बघायचंय ना व। पण आतापासून इतकं पुढं करायची काय गरज काय? यांना दाखवायचं असतं मी किती शिकलेली, मला कसं सगळ्यातलं सगळं येतंय। आता आम्ही त्या डॉक्टरांच्या संपर्कात आहोत, तरी पण आमच्या माघारी आमची सून त्यांना फोन करते म्हटल्यावर त्या डॉक्टरना काय वाटलं असेल? एकाच घरात राहून सासू सुनेचा काय बी ताळमेळ नाही, लोकांपुढे इज्जत घालवायची कामं करतात ह्या, आणि तुम्ही गप्प बसताय। अजून किती दिवस तुम्ही त्यांना सूट देत राहणार? जाऊ दे, द्या सूट तुम्ही। आई साहेब तुम्ही चिडू नका की, ऐका माझं, तुम्ही शांत व्हा। त्याच्यात मास्तरीनबाईंची खरंच काही चूक नाही। मीच त्यासनी म्हणलं तुम्ही डॉक्टरला फोन करा। त्यांना पाठीशी घालू नका। अहो नाही, खरं सांगतोय मी। तुम्ही त्यासनी का बोलायला लावलं? त्यांनी तुमचं वकीलपत्र घेतलंय काय? तुम्ही का नाही बोलला त्या डॉक्टर संग? अहो बघा, आपण पडलो रांगडी माणसं, आपली भाषा वेगळी, त्या डॉक्टरची भाषा वेगळी। म्हणलं तो काय तर इंग्रजीतनं बोलणार, मला काय पत्त्या लागणार नाही, तो काय बोलायला येते म्हणताना मी म्हणलं मास्तरीनबाईंना तुम्ही बोलून घ्या, समजून घ्या काय प्रॉब्लेम झालाय काय नाही जरा। मग तसं मग तुम्ही मला सांगा, आणि मग आपण काय ते पुढचा इलाज काय ते करायचं। त्या एकदम शांतपणेच बोलत होत्या डॉक्टर संग, पण तो भडकला एकदम, त्याने काय सांगितलंच नाही। अधिपती तुम्ही खोटं बोलताय। नाही आई साहेब, सुनबाईंना पाठीशी घालायला खोटं बोलताय। नाही, मी खरं सांगायला लागलोय आई साहेब, मी तिथंच होतो, माझ्या समोरच फोन लावला त्यांनी। पाहिजे तर तुम्ही त्या डॉक्टरला विचारा की, आणि तुम्ही त्याला जा विचारा, त्याला म्हणा आमच्या घरची माणसं फोन लावतात तुला आणि तू असं कसं काय बोलतोस, नीट बोल की भावा म्हणावं, तुम्ही सांगा त्याला। ठीक आहे, बघतो आम्ही काय करायचं ते, पण तुम्ही आमची शपथ घेऊन सांगा की तुम्ही खरं बोलताय। खरं सांगालोय मी, विश्वास तर ठेवा की आई साहेब, तुम्ही जाऊ द्या। आणि शपथ विपत कशाला एवढ्या तेवढ्याला, ऐका की। आणि बघा, मी एक डाव प्रयत्न करून बघितला, माझ्यानं काय ते काय जमाय नाही आहोत। तुम्ही आत्तापर्यंत करत आलाय, तुमचं तुम्ही करा। मी आत्ताबद्दल ह्या प्रकरणापासून लांब होतो एवढी वर्ष, तेच बरं होतं। मी इथनं पुढे त्या डॉक्टरला काय फोन करणार नाही। अधिपती,
प्लीज असं नका ना बोलू. त्यांना खरंच आपल्या मदतीची गरज आहे आणि ते फॅमिली आहेत की नाही, मग आपण त्यांना मदत केली पाहिजे ना. हे बघा, तुमच्या बाजूने मी का उभा होतो, कारण तुम्हाला शाळेत जाता येत नाही, तुम्हाला साधं स्वयंपाकघरात बी जायला इथं बंदी होती. हां, तुमच्या फाळीची राख रांगोळी झाली, मला खरंच मनापासून वाईट वाटलं. पण आता तुम्ही आईसाहेबांसंग मला वादावादी करायला भाग पाडू नका, कारण त्यांचं कायम बरोबरच मानत आलोय मी. त्यांच्या कुठल्याच गोष्टीवर मी आत्तापर्यंत डाऊट घेतला नाही बरं काय, आणि घेत पण नाही आणि घेणार बी नाही कावाच. आणि तुम्ही पण तसं करू नका. बाकी कुठल्या बी गोष्टीत तुम्ही सांगा, मी तुमच्या संग आहे. पण तुम्ही जर आईसाहेबांच्या विरोधात गेला का नाही, मी तुमच्या बरोबर नाही आहे मास्तरीनबाई. अहो पण मी त्यांच्या विरोधात कुठे जाते. मला फक्त तुमच्या बाबांना मदत करायची अधिपती. तेच, त्यासनी तुमची गरज नाहीच आहे तर. असं तुम्हाला वाटतं, कारण तुमच्यापेक्षा जास्त काळ राहिलेलो आहे मी त्या माणसासंग. एखाद्या व्यक्तीबरोबर जास्त काळ राहिल्यामुळे आपल्याला ती व्यक्ती जास्त कळते असा अर्थ नाही होत. मग तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे काय 4 वाजता सूर्यवंशी काय ती. मी असं नाही म्हणत आहे. मी जनरल बोलले अधिपती. मला भुवनेश्वरी मॅडमना दुखवायचं नाहीये. मला त्यांच्या विरोधात सुद्धा जायचं नाहीये आणि ते मुद्दाम सुद्धा करत नाहीये. मला माहिती आहे ते. पण आय एम सॉरी अधिपती, त्यांचं शिक्षण झालेलं नाहीये आणि त्यामुळे त्यांना एक गोष्ट कळत नाहीये की जर एका डॉक्टरांच्या औषधांचा गुण येत नसेल तर दुसऱ्या डॉक्टरांना दाखवावं लागतं. आणि काय हरकत आहे आपण त्यांचं मत घेतलं तर. पण आता जो डॉक्टर उपचार करतोय त्याच्यावर विश्वास आहे आमचा. हा, त्याचं मला काही सुद्धा चूक वाटत नाही आणि ती आम्ही जोडलेली माणसं आहेत, ती तोडून चालणार नाही. अहो पण हेल्थचा प्रश्न आहे ना त्यांच्या, आणि दुसरे डॉक्टर पण हेच उपचार करा असे म्हटले तर ठीक आहे. ओ बास मास्तरीन, आता खरंच बास हो, लय झालं आता. आणि तुम्ही शिकलेलं याचं म्हणजे तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतंय असं नाही. आमच्या आईसाहेब पण काय आत्ता जन्माला आलेला नाहीत. त्यांना त्यांच्या गोष्टी बरोबर कळतात की तुम्ही कशाला त्यांच्या भानगडीत नाक खुपसालाय. भानगडीत नाक खुपसता म्हणजे अधिपती हद्द झाली हा तुमची. या घरात सून म्हणून आलीये मी. मला तुम्ही इथे स्वयंपाक करू देत नाही, मला शाळेत जाऊ देत नाही, माझी शाळा बंद केली आहे आणि आता एका आजारी माणसाला मी मदत करते तर तुम्ही मला म्हणता मी नाक खुपसतीये. घरच्या माणसाबद्दल कन्सर्न असणं म्हणजे नाक खुपसणं नाहीये अधिपती. अहो मी असलं कवा काही केलेलं नाही. म्हणजे अहो म्हणजे मी ह्याच्यात कवा असं लक्ष घातलेलं नाहीये. मग आता घाला. काय पाहिजे मास्तरीनबाई आता अधिपती, माझं एवढंच म्हणणं आहे की आपण त्यांना दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं पाहिजे. अहो पण असं केलं तर आईसाहेब जे करतात त्याच्यावर अविश्वास दाखवल्यासारखं होणार. पण त्या डॉक्टर नाही आहेत ना अधिपती. मग तुम्ही आहे का डॉक्टर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.